लोगोस मिनिस्ट्री या चॅनल मध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। प्रभू येशू ख्रिस्त जो संपूर्ण जगाचा उद्धार करता त्याच्या अति पवित्र आणि सामर्थ्यवान नावाने मी ॲलन लोबो आपणा सर्वांना शुभेच्छा देत आहे। हे चॅनल सबस्क्राइब करणाऱ्या सर्वांचे मी हृदयपूर्वक आभारी आहे। आजचा हा संदेश जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल आणि जर तो तुम्हाला आवडला तर कृपया तुम्ही तो लाईक करावा आणि इतरांबरोबर शेअर करावा अशी मी आपणा सर्वांना विनंती करीतो। तसेच नवीन नवीन येणारे संदेश आपणा सर्वांना कायम मिळत राहावे म्हणून आपणाला विनंती आहे हे चॅनल सबस्क्राइब करून बेल रिंग प्रेस करावी। थँक यू अँड गॉड ब्लेस यू। आज आम्ही आमचं लक्ष त्या वचनाकडे देऊया ज्याला मी शीर्षक देऊ इच्छितो, एकच शुभवर्तमान, दुसरे शुभवर्तमान नाही। देवाने जे शुभवर्तमान आम्हा मनुष्यांसाठी पाठविलेले आहे हा देवाचा सत्य आणि स्पष्ट संदेश आहे। परंतु या जगात आम्हाला आढळत आहे की देवाने दिलेल्या या शुभवर्तमानामध्ये मनुष्यांनी वेळोवेळी त्यामध्ये फेरबदल करून आपल्या बुद्धीने त्यामध्ये काही गोष्टी घातलेल्या आहेत आणि काही गोष्टी आपल्याला ज्या पटल्या नाहीत त्या त्यांनी काढलेल्या आहेत। ज्या शुभवर्तमानाद्वारे कोणाही मनुष्यांना तारण प्राप्त होणार नाही अशा खोट्या शुभवर्तमानाचा उदय झालेला आहे आणि यांतूनच आज अनेक धर्म आणि पंथ आणि वेगवेगळ्या प्रकारचे विश्वास जे एका विश्वासाला अनुसरून नाहीत त्यांची स्थापना झालेली आहे। अर्थात असे सर्व खोटे शुभवर्तमान हे देवापासून नाही तर याचा उगम दुष्टापासून होतो आणि म्हणून खरं शुभवर्तमान काय आणि खोटे शुभवर्तमान काय याचा भेद आम्हाला समजणं गरजेचे आहे। आम्हाला जर खरं शुभवर्तमान काय ते कळलं तर खोटं शुभवर्तमान आम्हाला सहज कळेल की हे खोटं आहे। म्हणूनच आम्ही ख्रिस्ती या नात्याने खरं शुभवर्तमान कोणतं हे समजणे आमची व्यक्तिगत जबाबदारी आहे। म्हणून आपणांतील प्रत्येकाने माझी विनंती आहे की आजचा संदेश आपण सर्वजणांनी आवर्जून शेवटपर्यंत पाहावा। थँक यू अँड गॉड ब्लेस यू। गलतीकरस पत्र याचा पहिला अध्याय याचं वचन 6 ते 10 मी आपणापुढे वाचत आहे। हे वचन अतिशय महत्त्वाचं वचन आहे, याकडे आपण लक्ष द्या। मला आश्चर्य वाटते की ज्याने तुम्हास ख्रिस्ताच्या कृपेत पाचारण केले त्याच्यापासून तुम्ही इतके लवकर अन्य सुवार्तेकडे वळत आहात। अन्य सुवार्ता म्हणजेच अन्य शुभवर्तमान, ती दुसरी नाही पण तुम्हास घोटाळ्यात पाडणारे व ख्रिस्ताची सुवार्ता विपरीत करू पाहणारे असे कित्येक आहेत। 8वं वचन, परंतु जी सुवार्ता आम्ही तुम्हाला सांगितली तिच्याहून निराळी सुवार्ता आम्ही सांगितली किंवा स्वर्गांतून आलेल्या देवदूताने सांगितली तरी तो शापभ्रष्ट असो। परंतु जी सुवार्ता आम्ही तुम्हाला सांगितली तिच्याहून निराळी सुवार्ता आम्ही सांगितली म्हणजे प्रेषित वर्गाने किंवा स्वर्गातून आलेल्या देवदूताने सांगितली तरी तो शापभ्रष्ट असो। म्हणजे शुभवर्तमानात कोणीही कधीही बदल करू शकत नाही। आपल्याला जे आवडते किंवा आपल्याला जे पटलं ते त्यात तो घालू शकत नाही। जसं शुभवर्तमान आहे तसंच दिलं गेलं पाहिजे, अन्यथा तो व्यक्ती किंवा ती संस्था ती संघटना शापभ्रष्ट होऊ शकते। 9वे वचन म्हणते, आम्ही अगोदर सांगितले तसे आताही पुन्हा सांगतो की जी तुम्ही स्वीकारली तिच्याहून निराळी सुवार्ता कोणी तुम्हाला सांगितल्यास तो शापभ्रष्ट असो। म्हणजे निराळी सुवार्ता ही कोणी व्यक्ती सांगत असेल तर तो व्यक्ती शापित आहे असं वचन संत पौल दुसऱ्यांदा म्हणत आहे। एकाच वचनाची 2 वेळा घोषणा तो करीत आहे यासाठी की आम्ही त्याचे गांभीर्य आणि महत्त्व जाणावे, ओळखावे। संत पौल गलतीकरस पत्र हे लिहत आहे हे पहिल्या शतकामध्ये लिहत आहे। अर्थात त्यावेळेला शुभवर्तमानात भेसळीचे काम सुरू झाले होते। म्हणूनच संत पौल म्हणतो की मला आश्चर्य वाटत आहे की ज्याने तुम्हाला ख्रिस्ताच्या कृपेत पाचारण केले त्याच्यापासून तुम्ही इतके लवकर अन्य शुभवर्तमानाकडे, अन्य सुवार्तेकडे वळत आहात। अर्थात प्रियजनो हो, सैतान व त्याच्या दूतांद्वारे व मानवी सेवकांद्वारे खोटे शुभवर्तमान बनविण्यात आलेले आहे। गेल्या 2000 वर्षापासून 7 मंडळी युगात जे आम्ही शेवटच्या मंडळी युगात पोहोचलो आहोत आजपर्यंत हे कार्य फारच जोमात चालू आहे।
पौलाने येथे जो शाप दिलेला आहे तो अत्यंत तीव्र आहे व तो लागू त्या प्रत्येकानं होतो ज्यांनी शुभवर्तमानाला विकृत केले आहे, ज्यांनी देवाने दिलेली व्यवस्था लाथाडली व खऱ्या शुभवर्तमानाऐवजी पर्यायी असे खोटे शुभवर्तमान केले. ते सर्व देवाच्या दैवी न्यायाखाली शापित आहेत. प्रियजन हो, गलती 1:8 मध्ये वचन आम्ही काय पाहतो? परंतु जी सुवार्ता आम्ही तुम्हाला सांगितली प्रेषित वर्गाने, तिच्याहून निराळी सुवार्ता आम्ही सांगितली किंवा स्वर्गातून आलेल्या देवदूताने सांगितली तरी तो शापभ्रष्ट असो. अर्थात देवाला आपल्या देवदूतावर संशय नाहीये, ध्यानात घ्या. परंतु एक देवदूत होता जो करुबीम होता, अभिषिक्त करुबीम, जो खाली फेकण्यात आला. त्याचं नाव लुसिफर. तो सैतान बनला. पण संत पौल त्याविषयी काय म्हणतो? 2 कोरिंथ 11 अध्याय याच्या 14 वचनात, यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही, कारण सैतानही स्वतः तेजस्वी देवदूताचे सोंग घेतो. पहा, सैतान हा तेजस्वी देवदूताचे सोंग घेतो असे वचन म्हणते. आणि म्हणूनच या जगात सत्याची जाण नसणाऱ्यांना दर्शने दिली गेली आहेत व त्या दूतांच्या दर्शनाने ते प्रभावित होऊन तीर्थक्षेत्रे, देवळे, पवित्र स्थाने त्यांनी बांधलेली आहेत. त्यांचा संबंध शुभवर्तमानाशी अंशतः तरी आहे काय? या गोष्टीचा विचार करणे आम्हाला गरजेचे आहे. कारण सैतान देखील तेजस्वी देवदूताचे सोंग घेतो. या सर्व गोष्टी शुभवर्तमानाविरुद्ध असून ते विकृत करण्याचे काम सैतानाने केलेले आहे आणि त्याचा स्वीकार लोकांनी केलेला आहे. प्रियजन हो, यामध्ये आज खूप चांगली लोक अडकलेली आहेत ज्यांना याची जाणीवही नाही. आणि मी देवाचा सेवक, माझे हे काम आहे, माझी ही जबाबदारी आहे की तुमच्या पुढे सत्याचा खरा मानक जे शुभवर्तमान ते तुमच्या पुढे मांडावे. ते जेव्हा तुम्हाला कळेल तेव्हा खोटे शुभवर्तमान ही तुम्हाला कळेल, त्याची ही ओळख तुम्हाला होईल. यासाठी की तुम्ही नाशांतून वाचले जावे, तुमचा जीव उद्धारला जावा. खूप धार्मिक ते आहेत, खूप विधी ते पाळत आहेत, खूप चांगली लोक ते आहेत, दयाळू आहेत, त्यांनी आपलं जीवन समर्पित केलेलं आहे. खूप प्रेमळ लोक त्यामध्ये असू शकतात. पण पौल काय म्हणतोय? ते कोणीही असोत, जे शुभवर्तमान विटाळलेले घेतात ते शापभ्रष्ट असो. येथे कोणत्याही व्यक्तीबद्दल व्यक्तिगत पाप आढळत नाही, परंतु त्यांनी शुभवर्तमानाशी केलेला खेळ यामुळे त्यांच्यावर हा शाप ओढवलेला आहे. कोरिन्थीकरास दुसरे पत्र्याचा 11 अध्यायात 3 वचनात संत पौल काय म्हणतो? तरी जसे सापाने कपट करून हव्वेला ठकविले तशी तुमची मने कशाने तरी बिघडून ती ख्रिस्ताविषयीचे सरळपण व शुद्धता यापासून भ्रष्ट होतील असे मला भय आहे. प्रियजन, तुम्हाला माहित आहे उत्पत्ती 3 अध्यायात काय झालं? देवाने तर आदामाला कळविले होते की बऱ्या वाटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे खाऊ नकोस, ज्या दिवशी खाशील त्या दिवशी खास मरशील. ही गोष्ट हव्वेलाही माहित होती, परंतु सर्पाने कपट करून हव्वेला ठकविले. काय केले? ठकविले म्हणजे जे शुभवर्तमान देवाने आदामाला दिले होते ते खरे शुभवर्तमानाचे वचन होते. त्या काळात ते आदामाने हव्वेला कळविले होते, पण हव्वेने ते शुभवर्तमान पकडून ठेवले नाही, तर सर्पाने त्या शुभवर्तमानाचा गैर अनुवाद केला आणि तो अनुवाद तिला आवडला. देवाने दिलेल्या शुभवर्तमानात स्पष्ट सांगितले होते, ज्या दिवशी खाशील त्या दिवशी मरशील. परंतु सर्पाने हव्वेला तिला हे दाखवून दिले आहे की तू खचित मरणारच नाही, तुझे डोळे उघडतील, तू देवासारखी होशील. असे करून हव्वा फसली गेली. ही होती सर्पाची चालाखी. या चालाखीमुळे हव्वेबरोबर आध्यात्मिक व्यभिचार झाला आणि शारीरिकही व्यभिचार झाला. ही गोष्ट समजून घ्या. म्हणून संत पौल या ठिकाणी भ्रष्ट हा शब्द वापरत आहे. याकडे लक्ष द्या, यावर विचार करा. 4 वचन तो म्हणतो, कारण जर कोणी येऊन ज्याची आम्ही घोषणा केली नाही अशा अन्य येशूची घोषणा करीतो आणि तुम्हास मिळाला नाही असा दुसरा आत्मा जर तुम्ही घेता, अन्य येशू, दुसरा आत्मा, आणि पुढे वचन काय म्हणते? अथवा तुम्ही स्वीकारली नाही अशी दुसरी सुवार्ता. बघा, तिसरी गोष्ट, दुसरी सुवार्ता जर स्वीकारता. या ठिकाणी आम्ही ही गोष्ट पाहत आहोत. संत पौल करीनच्या लोकांना ही गोष्ट कळवित आहे की अन्य येशू, अन्य आत्मा आणि अन्य शुभवर्तमान यापासून तुम्ही सावध राहा. त्याच अध्यायातलं 13वं वचन काय म्हणते? कारण अशी माणसे म्हणजे खोटे प्रेषित, कपटी कामदार, ख्रिस्ताच्या प्रेषितांचे सोंग घेणारी अशी होत. 15वं वचन,
म्हणून त्याच्या सेवकांनीही नीतिमत्वाच्या सेवकांचे सोंग घेतले तर ती मोठीशी गोष्ट नाही, त्यांचा शेवट त्यांच्या कर्माप्रमाणे होईल. आता संत पौल या ठिकाणी खोटे भविष्यवादी, खोटे शिक्षक जे खोटे शुभवर्तमान सांगत आहेत याविषयी चेतावणी देत आहे, त्यांची कृत्य आम्हाला दाखवित आहे. प्रियजन हो, तुम्ही म्हणाल की शुभवर्तमान कसे विटाळण्यात आले. पहा, रविवार शब्बात पाळावा, रविवारला शब्बात म्हणून बनविण्यात आले. अर्थात बायबलमध्ये कुठेही तुम्हाला एकही शब्द आढळणार नाही की रविवार पवित्र पाळा, पण आज सगळ्यांनी मांडलेला आहे. कारण खरे शुभवर्तमान जे सत्याचा मानक त्याविषयी लोक अपरिचित आहेत, म्हणून खरं काय खोटं काय याचा भेद त्यांना माहित नाही. संपूर्ण बायबलमध्ये पापशालनाची जागाच नाही, पर्गेटरी अस्तित्वातच नाही. एक काल्पनिक गोष्ट जिचा स्वीकार केला गेलेला आहे. प्रतिमा बनविणे, मूर्त्या बनविणे, क्रूस मूर्ती बनवून त्यांची भक्ती, त्यांचे सण, सजावट, फुले चढविणे, चुंबन घेणे, नमन करणे, ह्या सर्व गोष्टी सुरू झाल्या, ज्याला बायबलचा संपूर्ण विरोध आहे. येशूची आई मरिया हिची भक्ती सुरू झाली, रोजरीची प्रार्थना सुरू झाली, शुभवर्तमानाच्या विरुद्ध ते आहे. धर्मगुरु दीक्षा, धर्मगुरूंकडे पापांची क्षमा मागितली जात आहे, कारण असा विश्वास केला जात आहे की ते क्षमा करतात. परंतु प्रियजन हो, शुभवर्तमान असे शिकवितच नाही. मेलेल्यांसाठी प्रार्थना करणे किंवा 40 दिवस उपवास, मिस्सा, बली, पवित्र पाणी यासारख्या पुष्कळ गोष्टी शुभवर्तमानात घालण्यात आलेल्या आहेत आणि शुभवर्तमान अशा प्रकारे विटाळविण्यात आलेले आहे. अर्थात मानवी बुद्धीला असं वाटतं की शुभवर्तमानामध्ये एवढी काय ताकद आहे, त्यांना पटत नाही. त्यांना वाटते की शुभवर्तमानामध्ये एवढी शक्ती नाही, आम्हाला काहीतरी करायला लागेल यासाठी की शुभवर्तमान थोडं फुगवून, थोडी त्याला लाली वगैरे लावून ते लोकांपुढे मांडावं. त्यामध्ये आपले मानवी विचार घातले, आपल्याला पटणाऱ्या आवडणाऱ्या गोष्टी घातल्या आणि आपल्याला जे पटत नाही, आवडत नाही, पसंत नाही त्या गोष्टी त्यांनी नाकारल्या. नवीन व्हर्जन तयार केले यासाठी की काळ बदलला, म्हणून त्यांनी अशा प्रकारे शास्त्रलेखालाही बदलण्याचा प्रयत्न केला. पण शास्त्रलेख, शुभवर्तमान, सुवार्ता कोणीही मानव बदलू शकत नाही आणि जर बदलील तर तो दंडास पात्र आहे. अर्थात शुभवर्तमानाच्या सामर्थ्यावर त्यांनी संशय केल्या कारणानेच त्यांना अशा प्रेरणा मिळाल्या की शुभवर्तमान आपण अधिक चांगलं करूया. म्हणून त्यांनी मानवी पद्धत अवलंबिल्या, विविध कार्यक्रमाचे आयोजन केले. हे सर्व त्यांनी का केले? खरं सामर्थ्य लोकांना कळावं म्हणून. परंतु त्यांना हे माहीतही नाही, त्यांना हे कळलंही नाही की ते असे कार्य करून शुभवर्तमानाला विटाळवित आहेत. शुभवर्तमान हे भेसळयुक्त करीत आहेत, गढूळ करीत आहेत. शुभवर्तमानात भेसळ केल्या कारणाने त्याची जी तीव्रता होती ती कमी करण्यात आली. प्रियजन हो, आम्ही ज्याचा स्वीकार केला आहे ते खरंच सत्याचं शुभवर्तमान आहे का, हे जरा आम्हाला नीट तपासणं फार आवश्यक आहे. देवाच्या खऱ्या वचनात शुभवर्तमानात केलेल्या भेसळीमुळे मनुष्यांच्या द्वारे मत त्यात घातली गेली असल्या कारणाने भेसळयुक्त शुभवर्तमान जगातील कितीही लोकांनी त्यावर विश्वास केला, या जगातील कोण्याही व्यक्तीला देवापासून मिळणारं तारण कदापि देऊ शकत नाही. उलट त्यांची फसवणूक होईल. त्यांना वाटते ते तारले गेले आहेत, हे समजणे अत्यंत गरजेचे आहे. वास्तविक शुभवर्तमानामध्ये एवढी शक्ती आणि ताकद आहे जी तुम्हाला आणि आम्हाला, प्रत्येक मनुष्याला देवापुढे झुकण्यास आम्हाला लावते, नमविते. शुभवर्तमानाचा संदेश ऐकल्यावर आम्हाला आमच्या स्वतःची लाज वाटते, कारण आमचे पाप उघड करते. आमचे सगळे विचार, कल्पना, तर्क, वितर्क हे ख्रिस्ताच्या समोर आम्हाला वाकविण्यास लावते. हे शुभवर्तमानाचं सामर्थ्य आहे. केवळ पाप उघड नाही करत, पाप क्षमा मिळण्यासाठी खरा पश्चाताप त्या शुभवर्तमानातून मिळतो. अर्थात शुभवर्तमान मनुष्यांच्या हृदयाला फोडून टाकते. अशा प्रकारचा शुभवर्तमानाचा प्रखर आणि सत्याचा संदेश मनुष्याच्या जीवनावर अद्भुत कार्य करीतो. देवाशी आमचा समेट होतो, देव आम्हाला पाप क्षमा देतो आणि आम्हाला पाप क्षमा मिळाली याविषयी शुभवर्तमान आम्हाला कळविते की देवाने तुमचा स्वीकार केला. तुम्ही कितीही पापी असाल तरी शुभवर्तमानामध्ये ही शक्ती आहे की तुमचं जीवन पालटून टाकावं. हे आहे शुभवर्तमानाचं सामर्थ्य.
शुभवर्तमानाद्वारे मनुष्यांच्या जीवनाचं परिवर्तन होते. शुभवर्तमान मनुष्याच्या मनाचे नवीकरण करीते. म्हणूनच मनुष्य निर्णय घेतो की आम्ही जे काही आजपर्यंत करत आलो हे चुकीचं आहे, चुकीचं आता आम्हाला सोडणं गरजेचं आहे आणि खरं काय ते स्वीकारून सत्याला अनुसरणे आहे. शुभवर्तमानामध्ये ही ताकद आहे. हे शुभवर्तमान जेव्हा मनुष्य स्वीकारतो तेव्हा समाजाचं भय, जगाचे जोखड बंधनं हे सगळी तुटली जातात. मनुष्याला एक नवीन सामर्थ्य मिळते की सैतान याच्या बंधनांतून मुक्त व्हावे आणि सत्याच्या प्रकाशाकडे यावे. शुभवर्तमानाचा प्रकाश अंधारांतून अद्भुत प्रकाशाकडे आम्हाला पाचारण करीतो. देवाने पाठविलेल्या सत्याचा संपूर्ण संदेश, सत्याचा खजाना असलेले शुभवर्तमान ते दाबण्यात आले आणि ते दाबून सत्य बाजूला ठेवण्यात आले आणि त्यांतूनच त्या शास्त्रलेखात भर घालण्यात आली. आणि त्या शास्त्रलेखात भर घालून जे काही नीती, नियम, विधी आणि ज्या काही गोष्टी बनविण्यात आल्या आणि त्यांतूनच विविध प्रकारचे शास्त्रलेख तयार झाले. 2000 वर्षापूर्वी येशू ख्रिस्ताद्वारे दिलं गेलेलं शुभवर्तमान, सुवार्ता ही विपरीत करण्यासाठी अनेक लोकांनी प्रयत्न केले आणि तोच आत्मा आजही कार्यरत आहे. आज पुष्कळ प्रचारक जे प्रचार करताना आढळतात ते या सत्य शुभवर्तमानाला अनुसरूनच करतात असे नाही. कारण आजच्या आधुनिक जगामध्ये आम्हाला आढळते की तुम्ही काहीही मानू शकता, कारण परम सत्य असे काही नाही असे आज मानले जात आहे. तुम्ही तुमचे सत्य माना, आम्ही आमचे सत्य मानतो, अशी मानसिकता आजच्या आधुनिक जगात, ख्रिस्ती जगतामध्ये आम्हाला आढळत आहे. म्हणजे कोणी कोणाला दोष लावू नका, कोणाविरुद्ध तुम्ही बोलू नका. परंतु काय गलती 1, 8 आणि 9 वचनात संत पौल तसे म्हणत आहे काय? बिलकुल नाही. ह्याच कारणामुळे प्रियजन हो, आजच्या आधुनिक जगातील ख्रिस्ती संस्था आणि संघटना यांना खऱ्या शुभवर्तमानाचा फार त्रास होत आहे. खरे शुभवर्तमान त्यांच्यासाठी फार मोठे अडखळण आहे. ही गोष्ट समजून घ्या. अर्थात या ठिकाणी आम्ही पाहत आहोत की कैक वेळेला अनेक मंडळांमध्ये विविध प्रकारचं शिक्षण अनेक पालकांद्वारे, पास्टर्सच्या द्वारे दिलं जाते आणि ते लोकांना सांगतात की आम्ही जी सुवार्ता तुम्हाला सांगितली ती सोडून दुसरी कोणी पास्टर, दुसरा कोणी तुम्हाला सुवार्ता देईल तर ती ऐकायची नाही. हे वचन असं सांगत नाही. आम्हाला कोणत्याही चर्च किंवा कोणत्याही पास्टरद्वारे दिली गेलेली सुवार्ता ही खरीच सुवार्ता आहे की नाही जी येशू ख्रिस्ताने आणि त्याच्या प्रेषितांनी दिली. कोणीही पाळक आम्हाला देवाचं वचन सांगत आहे तर ते देवाच्या वचनाला पूर्णतः अनुसरून आहे की नाही हे तपासणे आमची जबाबदारी आहे. म्हणून येथे वचन म्हणते जी सुवार्ता आम्ही तुम्हाला सांगितली, आम्ही म्हणजे कोण? प्रेषित वर्गाने. पवित्र आत्मा पेंटिकॉस्टच्या दिवशी आल्यावर संपूर्ण शुभवर्तमानाचा प्रचार करण्यासाठी प्रेषितांना पवित्र आत्म्याने भरले. हे खरं शुभवर्तमान त्यांच्याद्वारे दिलं गेलं. पण यामध्ये आज भेसळ केल्या कारणाने रोमन कॅथलिक आणि प्रोटेस्टंट या पंथांचा उदय झाला. अर्थात शुभवर्तमान म्हणजे सुवार्ता ही चांगली बातमी आहे तारणासाठीची. जे कोणी सुवार्ता विकृत करीतात ते शापित आहेत. अर्थात ही फार कडक भाषा आहे, कारण देवाचे वचनच जे पूर्णतः शुद्ध आहे. जो कोणी त्याला विटाळवितो त्याला दुप्पट शाप या ठिकाणी दर्शविलेला आहे. याचे कारण हे आहे कारण देवाने सत्याचा संदेश, शुभवर्तमान मनुष्यांच्या उद्धारासाठी, मनुष्यांना पापाच्या गुलामीतून मुक्त करण्यासाठी, पापमोचन प्राप्त होण्यासाठी पाठविलेला आहे. परंतु अशा प्रकारे जे शुभवर्तमानात भेसळ करून बिघडवितात ते सैतानाचे सहकारी आहेत. आणि तशी कृत्य केल्या कारणाने, शुभवर्तमानात भेसळ केल्या कारणाने खरं शुभवर्तमान मानण्यात येत नाही, विश्वास करण्यात येत नाही, स्वीकारण्यात येत नाही. आणि म्हणून आत्म्यांचा उद्धार, बचाव होऊ शकत नाही. तर जे जीव आहेत ते सर्व अनंत काळासाठी नाश पावतील. आणि हीच या दुरात्म्याची, सैतानाची रणनीती आहे मनुष्याला नाशाप्रत नेण्यासाठी. म्हणूनच मत्तय 7:21 मध्ये प्रभू येशूने म्हटले,
मला प्रभूजी प्रभूजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही, तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल. बघा, खऱ्या शुभवर्तमानाचा स्वीकार आम्ही करायला हवा. म्हणून येशू पुढे म्हणतो, त्या दिवशी पुष्कळ जण मला म्हणतील, प्रभू प्रभू, आम्ही तुझ्या नावाने संदेश दिला. कोणता संदेश दिला? प्रभू म्हणेल, तुझ्या नावाने भूते घालविली, तुझ्या नावाने पुष्कळ महत्कृत्य केली नाहीत काय? ही तर दानं होती. तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेन की मला तुमची कधीच ओळख नव्हती. अहो अनाचार करणाऱ्यांनो, माझ्या पुढून निघून जा. हे कोण अनाचार करणारे आहेत? ज्यांनी शुभवर्तमान विकृत केले आणि यामुळे ते शापाखाली आले आणि शाप भ्रष्ट झाले. प्रियजन हो, ही मत्तई 7 मध्ये येशू ख्रिस्ताने दिलेली भविष्यवाणी आहे. त्या व्यक्तीने किती कृत्य केली त्याला अर्थ नाही, त्यांना कृपा नाही. कारण त्यांचा हा न्याय होताना फार मोठा कठीण दंड त्यांना भोगावा लागणार आहे देवाच्या दैवी न्यायानुसार. ही गोष्ट येशूने एकदम स्पष्ट सांगितलेली आहे. प्रियजन हो, ही गोष्ट तुम्ही समजून घ्या. प्रभू येशूने यहुदी धर्माविरुद्ध हल्ला करण्यास सुरुवात त्याच्या सेवकाईच्या सुरुवातीला केलेली आम्हाला आढळते आणि येशू ख्रिस्ताच्या 3.5 वर्षाच्या सेवकाईच्या अंतीही आम्हाला आढळत आहे की येशू ख्रिस्त धर्माच्या त्या तत्वाविरुद्ध तो बोलत होता. मार्क शुभवर्तमान याचा 7वा अध्याय आणि याचं वचन मी 6 पासून वाचत आहे. त्याने त्यांना उत्तर दिले, तुम्हा ढोंग्याविषयी यशायाने चांगला संदेश देऊन ठेवला आहे. त्याचा लेख असा, हे लोक ओठांनी माझा सन्मान करीतात, परंतु त्यांचे अंतकरण माझ्यापासून दूर आहे. ते व्यर्थ माझी उपासना करीतात, कारण ते शास्त्र म्हणून जे शिकवितात ते असतात मनुष्यांचे नियम. शास्त्र म्हणून जे शिकवितात पण असतात मनुष्यांचे नियम. येथे मी आपल्या सर्वांचे लक्ष वेधू इच्छितो. प्रियजन हो, या जगामध्ये एकच शास्त्र देण्यात आलेलं आहे आणि ते आहे बायबल. संपूर्णच बायबल हे येशू ख्रिस्ताचं प्रकटीकरण आहे. संपूर्ण बायबल येशू ख्रिस्तालाच प्रकट करीते. परंतु नवीन करारामध्ये देवाची कृपा प्रकट झाली तेव्हा शुभवर्तमानाचा जन्म झाला. शुभवर्तमानाचा जनक स्वयं देव आहे, ज्याने हे विश्व निर्माण केले. जो मनुष्यांवर प्रेम करतो त्याने आपली चांगली बातमी म्हणजे शुभ वर्तमान, सुवार्ता संपूर्ण मानव जातीला कळावी म्हणून त्यांनी ती पाठविली. शुभवर्तमान हे देवाने अखिल मानव जातीसाठी पाठविलेला त्याचा प्रेमाचा संदेश आहे. जसे ते देवाने दिले त्यामध्ये कोणताही आपला विचार, आपले कोणतेही मत किंवा आपली कोणतीही गोष्ट त्यात भर न घालता जसे देवाने शुद्ध शुभवर्तमान दिले आहे तसेच आम्ही स्वीकारावे आणि तेच आम्ही इतरांनाही कळवावे. म्हणूनच आज आम्हाला आढळते की शुभवर्तमानाचे या जगामध्ये खरे सेवक फार थोडके आहेत. कारण ते जसं वचन दिलं आहे त्या वचनालाच ते मानतात. त्यामध्ये कोणतीही भेसळ ते स्वीकारत नाहीत. कारण दुसरे कोणतेही शुभवर्तमान दिले गेले नाही. शुभवर्तमानाचा मालक या संपूर्ण विश्वात केवळ देव आहे. देव बदलत नसल्या कारणाने शुभ वर्तमान ही कधीही बदलू शकत नाही. हे परम सत्य आम्ही स्वीकारणं अतिशय आवश्यक आहे. म्हणून संत पौल म्हणतो, एकच शुभवर्तमान आहे. देवाने दिलेल्या सत्य शुभवर्तमानाचा स्वीकार करून त्यावर विश्वास केल्या कारणानेच मनुष्यांच्या जीवाचा उद्धार होईल. हा मार्ग विश्वाचा निर्माण करता देव याने अखिल मानवजातीसाठी दिलेला आहे. परंतु संस्था, संघटना, मनुष्य यांनी देवाचं सत्य दाबून टाकलेलं आहे. कारण त्यांनी देवाच्या व्यवस्थेत बदल केलेला आहे. ते शास्त्र म्हणून जे शिकवितात ते असतात मनुष्यांचे नियम. तुम्ही देवाची आज्ञा बाजूला सारून देता व माणसांच्या संप्रदायाला चिकटून राहता. बघा, इथे खरं चित्र मांडलेलं आहे. आज जगात काय चाललेलं आहे याचं चित्र येशूने इथे मांडलं. परंतु ते बाजूला सारून दिलेलं आहे पूर्णतः आणि माणसांच्या संप्रदायाला तुम्ही चिकटून राहिलेले आहात. हे खरं चित्र आजच्या संपूर्ण जगाचं आहे. नववचन आणखी तो त्यांना म्हणाला, तुम्ही आपला संप्रदाय पाळण्याकरिता देवाची आज्ञा मोडण्याचा छान मार्ग शोधून काढला आहे. हा मार्ग देवाची आज्ञा मोडण्याचा छान मार्ग आहे. देवाची आज्ञा मोडल्या कारणाने देव अशी भक्ती स्वीकारेल काय? आणि अशा प्रकारे ओठांनी केलेली ही भक्ती देव पसंत करीत नाही. त्याला येशूने नाव दिलं व्यर्थ उपासना. गीत खूप गायलं जात आहे,
उपकार स्तुती केली जात आहे आणि खूप म्युझिक सुंदर वाजविण्यात येत आहे, परंतु अशा म्युझिक मध्ये देव प्रसन्न नाही. कारण देवाची इच्छा आहे की जे मी तुम्हाला दिले ते जसं मी दिले तसे परिपूर्ण तुम्ही स्वीकारायला हवे. जरी संपूर्ण जग असत्याला मानत असेल आणि तेथे मेजॉरिटी लोक असतील तरी सत्य हे कायम सत्यच राहणार, त्यामध्ये बदल होत नाही. प्रियजनो हो, सत्याकडे लोकांची गर्दी नसते, पण मानवी संप्रदायाकडे लोकांची गर्दी आज आम्हाला आढळते. 13व्या वचनात प्रभू येशू म्हणतो, अशा प्रकारे तुम्ही आपला संप्रदाय चालू ठेवून बंद करायला तयार नाहीत. तुम्ही संप्रदाय चालू ठेवून देवाचे वचन रद्द करता. येशूने म्हटले, आकाश आणि पृथ्वी नाहीशी होईल, पण देवाच्या वचनातील काना मात्र रद्द होणार नाही. हे शुभवर्तमानाची खात्रीलायक शिकवणूक आहे, ज्यामध्ये या पृथ्वीवरील कोणी मनुष्य बदल करू शकत नाही, कारण ते देवाच्या मुखांतून दिले गेलेले शुभवर्तमान आहे. पण जगातील संस्था, संघटना ज्या या स्वतःला ख्रिस्ती म्हणत आहेत, परंतु येशू म्हणत आहे की तुम्ही आपला संप्रदाय चालू ठेवून देवाचे वचन रद्द करता, हे पाप आहे. येशू पुढे म्हणतो, आणि यासारख्या आणखी पुष्कळ गोष्टी करता. येथे संत पौल शुभवर्तमान विकृत करणाऱ्यांबद्दल बोलतोय, कारण ते देवाच्या संकल्पावर हल्ला करून देवाने मानवजातीसाठी दिलेला मुक्तीचा संकल्प बिघडवत आहेत. असे खोटे शुभवर्तमान स्वीकारणारे हे नामधारी ख्रिस्ती, जे स्वतःला ख्रिस्ती म्हणविणारे आहेत, परंतु ते खरे नाहीत. चुकीच्या मार्गाने ते चाललेले आहेत. ही गोष्ट एवढी भयंकर का आहे हे तुम्ही समजले आहात काय? कारण खऱ्या शुभवर्तमानाचा इथे गैर अनुवाद केला जात आहे आणि म्हणून एफेस 4:14 प्रमाणे ते फसले गेले आहेत. म्हणून जगाला ते तारण पावण्याचा देवाचा मार्ग ते देऊ शकत नाहीत. हेच आहेत आजच्या आधुनिक जगातील परुषी व सदुक्यांचा मार्ग, जो येशूच्या मार्गा विरुद्ध आहे. इर्मयाचं पुस्तक 2:13 म्हणते, कारण माझ्या लोकांनी दुहेरी दुष्कर्म केले. पहा, देव येथे या ठिकाणी बोलत आहे, मी जो जिवंत पाण्याचा झरा त्या मला त्यांनी सोडले आणि ज्यात पाणी राहणार नाही असे फुटके हौद आपल्यासाठी खोदून तयार केले आहे. हे आहे संप्रदाय, ही आहे सांप्रदायिक शिकवणूक, म्हणजे खोटे शुभवर्तमान. येशूने याचा फारच विरोध केलेला आहे. 8वं वचन, परंतु जी सुवार्ता आम्ही तुम्हाला सांगितली तिच्याहून निराळी सुवार्ता आम्ही सांगितली किंवा स्वर्गांतून आलेल्या देवदूताने सांगितली तरी तो शापभ्रष्ट असो. परंतु जी सुवार्ता आम्ही तुम्हाला सांगितली तिच्याहून निराळी सुवार्ता आम्ही सांगितली, म्हणजे प्रेषित वर्गाने किंवा स्वर्गातून आलेल्या देवदूताने सांगितली तरी तो शापभ्रष्ट असो. प्रियजन हो, या ठिकाणी आम्हाला 2 वेळा हा शब्द आढळत आहे, शापभ्रष्ट. शापभ्रष्ट 8 आणि 9 वचनामध्ये. अर्थात शापभ्रष्ट याला ग्रीक भाषेत अनथमा म्हणतात. याचा अर्थ आहे नाशासाठी देवाला वाहिलेले. प्रियजन हो, मार्क 11 मध्ये आम्हाला आढळत आहे की येशू ख्रिस्ताने अंजिराच्या झाडाला शाप दिलेला आढळतो आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा शिष्य तिकडून चाललेले आहेत तेव्हा ते झाड ज्याला शाप मिळालेला होता ते वाढलेले आढळले. हा देवाचा दैवी न्याय होता इस्रायल राष्ट्राविषयी, कारण त्यांनी मसीहा येशू ज्याला देवाने पाठविले त्याचा नकार केला, स्वकीयांकडे त्याला पाठविले त्याचा स्वीकार केला नाही. अर्थात येशूच्या मुखांतून आलेला हा शाप स्वर्गांतून देण्यात आलेला होता. देव बिलकुल त्यांच्याविषयी खुश नव्हता, म्हणूनच देवाने हा शाप दिलेला होता. प्रियजन हो, अशा प्रकारे जुन्या करारातही नवीन करारातही येशूद्वारे आणि नंतर संत पौल जो प्रेषित त्याच्याद्वारेही शाप वचनांबद्दल आम्हाला लिहिलेले आढळत आहे. देवाचे वचन आजही जे शुभवर्तमानाला विकृत करीतात त्यांच्या विरुद्ध शाप उच्चारते, त्यांच्या नाशासाठी. करंथीकरस पहिले पत्र 16 आणि याचं 22 वचन काय म्हणते? जर कोणी प्रभूवर प्रीती करीत नसेल तर तो शाप भ्रष्ट असो. मारानाथा, अर्थात येशू ख्रिस्तावर जर कोणी प्रेम करीत नसेल तर तो शापभ्रष्ट आहे, असं वचन स्पष्ट म्हणत आहे. आकाश आणि पृथ्वी नाहीशी होईल, पण या वचनांतील काना मात्र रद्द होऊ शकत नाही, असं हे देवाचं अति पवित्र वचन आहे.
म्हणून ही गोष्ट जाणा की तुम्ही कोणीही असा, तुमचे पद काही असो, धर्म काही असो, पण शास्त्रलेख असे म्हणत आहे. प्रियजनो, शाप म्हणजे काय आणि त्याचे परिणाम काय आहेत हे जाणणे फार आवश्यक आहे. की शाप भ्रष्ट व्हावे म्हणजे काय? म्हणजे कायमचे देवापासून विभक्त व्हावे, अलिप्त व्हावे, हा या शापाचा मूळ अर्थ आहे. प्रियजन हो, शापाविषयी अजूनही वचन आम्हाला नवीन कराराच्या पुस्तकात मत्ते 25 अध्यायाच्या 41व्या वचनात आढळते, जेथे राजा या जगाचा न्याय करण्यास आलेला आहे. आणि तो काय म्हणत आहे? 41 वचन, मग डावीकडच्यासी तो म्हणे, अहो शापग्रस्त हो, माझ्या पुढून निघा आणि सैतान व त्याचे दूत यांच्यासाठी जो सार्वकालिक अग्नी सिद्ध केला आहे त्यात जा. अर्थात देवाच्या, ख्रिस्ताच्या उपस्थितीतून वेगळे व्हा. अर्थात हे सर्व शापग्रस्त लोक आहेत जे नरकाग्नीत टाकले जातील, ज्यांनी खऱ्या प्रेषितांद्वारे दिलेले शुभवर्तमान मांडले नाही, तर त्या शुभवर्तमानाला विरोध केला, खरे शुभवर्तमान मांडणाऱ्यांचा छळ केला, त्यांना ठार मारले, त्यांना त्रास दिला. दुसऱ्या बाजूला त्यांनी खोटे शुभवर्तमान जे बनविले गेले होते ते स्वीकारले, त्यावर विश्वास केला, त्याच्याशी ते सहमत झाले, त्यात ते सामील झाले आणि त्याचा प्रसार त्यांनी केला. या सर्व कारणामुळे त्यांना शाप मिळालेला आहे. गलती 1, 8 आणि 9 वचनाप्रमाणे. आणि येथे ते सैतान आणि त्याच्या दूतांबरोबर अग्नीच्या सरोवरात टाकण्यात येतील, जे दुसरे मरण आहे. प्रियजन हो, या अंत समयात म्हणजे तुम्ही आणि आम्ही लावदिकिया कलिसियाच्या म्हणजे 7व्या मंडळी युगात पोहोचलेलो आहोत. हे शेवटचं युग आहे मंडळीसाठी, कारण याच युगात स्वर्गारोहण होणार आहे. संपूर्णतः जागतिक मंडळ्या या खोट्या शुभवर्तमानाच्या प्रभावाखाली सापडलेल्या आहेत, जिच्या कपाळावर मोठी बाबेल, कलावंतिनीची आणि पृथ्वीवरील अमंगळपणाची आई हे गूढ अर्थाचे नाव लिहिलेले आहे. ही एक स्त्री आहे, अर्थात मंडळी, आणि हिने आपल्या जारकर्म रूपी द्राक्षरसाने पृथ्वीवर राहणाऱ्यांना मस्त केलेले आहे. अर्थात खोट्या शुभवर्तमानाच्या प्रभावाखाली आणून त्यांना आंधळे करून टाकलेले आहे. आणि या सगळ्या खोट्या शिक्षणांतून, खोट्या शुभवर्तमानांतून बाहेर काढण्यासाठी देवाने या आमच्या युगामध्ये आपला एक संदेष्टा पाठविला, जो आमच्या युगासाठी आणि परराष्ट्रीय जगतासाठी हा सर्वात शेवटचा संदेष्टा होता. त्याच्याद्वारे आलेला संदेश आजच्या सर्व मंडळांना बोलावत आहे खऱ्या शुभवर्तमानाकडे, जे शुभवर्तमान पेंटिकॉस्टच्या दिवशी प्रचार करण्यात आले आणि येशू ख्रिस्ताच्या प्रेषितांच्या द्वारे देण्यात आले, जे 7ही मंडळ युगात म्हणजे गेल्या 2000 वर्षात हरवले गेले होते. त्याकडे पुन्हा आम्हाला आणण्याचे काम या देवाच्या सेवकाद्वारे करण्यात आले. त्याचे नाव आहे ब्रदर विल्यम मॅरियन ब्रॅनम. परमेश्वराने पाठविलेल्या या संदेशाबद्दल प्रभू येशू ख्रिस्ताची स्तुती असो. त्याचे संदेश तुम्ही ऐका. त्याच्या संदेशाद्वारे आम्हाला हे कळेल की आम्हाला खऱ्या शुभवर्तमानाकडे त्यांनी वळविलेला आहे. आता वेळ ही आहे की खरं शुभवर्तमान यावर आम्ही प्रेम करावे, ते आम्ही ओळखावे आणि खोट्या शुभवर्तमानाला लाथ मारून त्यांतून आम्ही बाहेर यावे. म्हणूनच ही वाणी आम्हाला म्हणत आहे. प्रकटीकरण 18 अध्याय 4 वचन, मग स्वर्गातनं निघालेली दुसरी एक वाणी मी ऐकली. ती म्हणाली, माझ्या लोकांनो, तुम्ही तिच्या पापांचे वाटेकरी होऊ नये आणि तुम्हाला तिच्या पिढांतली कोणतीही पिढा होऊ नये म्हणून तिच्यामधून निघा. प्रियजन हो, आज देव आपण सर्वांना या वाणीद्वारे हाक मारत आहे, खऱ्या शुभवर्तमानाकडे बोलावत आहे. जे खरे शुभवर्तमान स्वीकारतील तेच ख्रिस्ताची मंडळी ठरतील, तेच ख्रिस्ताबरोबर स्वर्गारोहणात जातील. बाकीचे लोक जाऊ शकणार नाहीत, त्यांच्यावर देवाच्या क्रोधाचा वर्षाव होईल. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, प्रेम, दया, आनंद आणि शांती आपणा सर्वांबरोबर तो येईपर्यंत कायम राहो. आमेन. आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी ध्यानपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचा मी हृदयपूर्वक आभारी आहे. हा संदेश ऐकल्यानंतर नक्की तुम्हाला काय कळले, कृपया तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कळवू शकता किंवा माझ्याशी व्यक्तिगत संपर्क साधू शकता. थँक्यू अँड गॉड ब्लेस यू.